गोष्टी करूया चालू. चिंपू, ससा आणि जादूचं गाजर. एका हिरव्यागार आणि सुंदर जंगलात चिंपू नावाचा एक छोटासा ससा राहत होता. त्याचे मऊ पांढरे केस, लांब कान आणि चमकदार डोळे होते. चिंपू दिसायला खूप गोड होता, पण तो स्वभावाने खूपच घाबरट होता. जंगलात पालापाचोळ्याचा थोडासा आवाज झाला तरी तो लगेच जवळच्या झाडामागे लपून बसायचा. त्याला प्रत्येक गोष्टीची भीती वाटत असे. चिंपूचे मित्र मिमिखार, टिंगू माकड आणि गुड्डू हरिण त्याला नेहमी खेळायला बोलवायचे, पण चिंपू बिचकत असे. मिमिखार नेहमी म्हणायची, चिंपू, तू इतका का घाबरतोस? चल, आपण मिळून मज्जा करूया. चिंपू फक्त लाजून हसायचा आणि हळूच म्हणायचा, मला सगळंच थोडं भीतीदायक वाटतं मिमी, मला इथेच सुरक्षित वाटतं. गुड्डू हरिण सुद्धा चिंपूला समजावण्याचा प्रयत्न करायचा. तो म्हणायचा, अरे चिंपू, बाहेर तर बघ किती सुंदर जग आहे. पण चिंपू आपल्या भीतीमुळे जास्त लांब जात नसे. एके दिवशी सकाळी चिंपू पोट भरण्यासाठी गाजर शोधायला बाहेर पडला. सूर्य हलकेच चमकत होता आणि जंगलात गार वारा वाहत होता. चिंपूला आज खूप भूक लागली होती. अचानक चिंपूला समोरच्या झुडपात काहीतरी चमकताना दिसलं. त्याला वाटलं कदाचित तो एखादा दगड असावा, पण तो प्रकाश खूपच वेगळा होता. तो हळूहळू पुढे गेला आणि त्याने पाहिलं तर तिथे एक सोनेरी चमचमणारं गाजर होतं. चिंपू आनंदाने उडी मारून म्हणाला, वाह, आज तर मला खूपच छान आणि विशेष गाजर मिळालं आहे. हे तर चवीलाही खूप गोड असेल. चिंपू ते गाजर खाण्यासाठी पुढे सरसावला. इतक्यात ते गाजर अचानक बोलू लागलं, थांब चिंपू. गाजराचा आवाज ऐकून चिंपूने जोरात मागे उडी मारली. अरे बापरे, गाजर बोलतंय? तो थरथर कापू लागला. गाजर हसून म्हणालं, हो, घाबरू नकोस, मी एक जादूचं गाजर आहे, पण माझी जादू फक्त चांगल्या कामासाठी आणि दुसऱ्यांच्या मदतीसाठीच वापरली जाते. चिंपूने थोडा धीर धरला आणि विचारलं, म्हणजे मला नक्की काय करावं लागेल? गाजर म्हणालं, जर तू आज कोणाला तरी मदत केलीस तर मी तुला एक खूप खास भेट देईन. चिंपू विचार करत पुढे चालू लागला. तेवढ्यात त्याला झाडाखालून चिवचिव असा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्याने जवळ जाऊन पाहिलं तर विहंग नावाचा एक छोटासा पक्षी जमिनीवर पडलेला होता. विहंग रडत म्हणाला, चिंपू, माझ्या पंखाला दुखापत झालीये. मला माझ्या घरट्यात जायचंय, पण मी उडू शकत नाहीये. चिंपू पुन्हा घाबरला. त्याने वर झाडाकडे पाहिलं आणि विचार केला, बापरे, जर मी झाडावर चढलो आणि पडलो तर? पण लगेच त्याला जादूच्या गाजराचं बोलणं आठवलं. त्याने ठरवलं की आज तो आपली भीती बाजूला ठेवणार. तो म्हणाला, काही काळजी नको विहंग, मी तुला मदत करतो. चिंपू हळूहळू झाडावर चढू लागला. त्याचे हातपाय थोडे थरथरत होते, पण तो थांबला नाही. त्याने पूर्ण लक्ष विहंगला सुरक्षित पोहोचवण्यावर केंद्रित केलं. शेवटी त्याने पक्षाला अलगद त्याच्या उबदार घरट्यात ठेवून दिलं. विहंग आनंदाने चिवचिवला आणि म्हणाला, धन्यवाद चिंपू, तू खरंच खूप चांगला आणि धाडसी आहेस. चिंपू झाडावरून खाली उतरला. तेवढ्यात ते जादूचं गाजर खूप जोरात चमकायला लागलं. शाब्बास चिंपू, ते गाजर कौतुकाने म्हणालं, तू तुझ्या भीतीवर विजय मिळवून एका छोट्या जीवाला मदत केलीस. हाच खरा मोठेपणा आणि धैर्य आहे. अचानक चिंपूला स्वतःच्या शरीरात एक वेगळीच ताकद आणि आत्मविश्वास जाणवू लागला. त्या दिवसानंतर चिंपू पूर्णपणे बदलून गेला. तो आता इतर मित्रांसोबत न घाबरता खेळू लागला आणि जंगलातल्या कोणालाही अडचण आली की मदतीला धावून जाऊ लागला. मिमिखार आश्चर्याने म्हणाली, वा चिंपू, तू तर आता खूप धाडसी झालास. चिंपू हसून म्हणाला, धाडस म्हणजे भीती नसणं नाही, तर भीती वाटत असूनही चांगलं काम करणं म्हणजे खरं धाडस होय. This is the best day ever. Let's play all day long. लवकरच प्रिबालूला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि छान छान गोष्टी ऐका. मी आहे प्रिबालू.